हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. छान पोहे बनवले आहे आणि हे सध्या पोहे आम्हाला सगळ्यांना आवडीचे झालेले आहे, कारण की हप्त्याभरामधून 3दा तर मी पोहे बनवले आहे, नाहीतर 15-15 दिवसांनी मी एकदा पोहे बनवते. तर त्याचं कारण असं आहे की सुट्टे पोहे भरणं बंद केलेलं आहे आणि पॅकेट पोहे घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण की एकदाच असं काय झालं, मग ते पॅकेट पोहे आम्हाला किराणामालाने दिले, पण ते आम्हाला इतके आवडायला लागले की त्याची टेस्ट पण यायला लागली पोह्यांना आणि छान लागायला लागले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला आवर्जून सांगतो की आम्हाला पॅकेट पोहेच दे, सुट्टे पोहे देऊ नको, कारण त्याच्यामध्ये खूप कचरा आणि थोडंसं त्याला असं वास पण असतो. म्हणून आता आम्ही पॅकेट पोहे खातो आणि ते आता आमच्या आवडीचे झालेले आहे. दुपारी लंचला अशी गावरण गवार केली छान शेंगदाण्याचं वाटण करून, आणि ही ना बोलतो ना आपल्या भाकरीबरोबर इतकी सुंदर लागते. बनवताना फक्त पातळ नका बनवू, घट्टही बनवू नका. आणि खूप महिन्यांनी बनवली आहे मी, तर मुलांनी एवढी आवडीने नाही खाली, पण अहोनी आणि मी खूप आवडीने खाली. तर अशा भाज्या बनवल्या ना, तर मी अशी ना आपले काकडीची ना अशी कोशिंबीर बनवते, म्हणजे कोणती, दहीची नाही, शेंगदाण्याचं कूट टाकून बारीक मिरची कापून टाकायची एक छोटीशी पातळ, आणि थोडी कोथिंबीर, थोडंसं लेमन टाकलं ना तर अजून तिला छान टेस्ट येते, आणि आपल्या चवीनुसार मीठ. आणि ही अशी कोशिंबीर ना खूप भाज्यांबरोबर छान लागते, कारण कोशिंबीर म्हणलं की दहीचीच कोशिंबीर सगळ्यांना वाटते, पण ही कोशिंबीरसुद्धा तुम्ही ट्राय करा. शेंगदाण्याचं कूट टाकून खूप छान बनते ती कोशिंबीर. बाकी त्याच्यात काहीच टाकायचं नसतं, काकडी आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे असं जास्त शेंगदाण्याचं कूट पण चांगलं नाही लागत, आणि मस्त छान लागते. ही अशी मस्त गावरण गवारची भाजी झालेली आहे गरम गरम, आणि आता छान भाकऱ्या थांबणार आहे आणि त्याच्यावर आम्ही जेवण करणार आहे. आणि तुम्हाला मला हे दाखवायचं होतं, हे स्टँड जे आहे ना ते सोहमच्या स्टडी टेबलच्या वरचं आहे. तो कधीच साफ करत नव्हता आणि त्याच्यावर तो काही ठेवत पण नव्हता, म्हणून मी ते काढलं आणि अहोंना सांगितलं की तुम्ही ते लावून द्या मला. त्यांनी छान लावून अरेंज पण केलं. मीट माय न्यू फॅमिली मेंबर. तर असं मी बोलत नाही, कारण की हे शेजाऱ्यांचं आहे, खेळायला आणलेलं आहे मुलांनी, आणि मस्त मुलं त्याच्यावर एन्जॉय करत होते. पण मला तर खूप भीती वाटते, पण ठीक आहे. पण हा ना जसं जमिनीवर इतकं ना असं चालतो ना, तर तो त्याला बेडवर टाकलं ना की असं भराभर चालतो ना, काय विचारा नको, जसं काय कुठंतरी स्पर्धेमध्येच उभा आहे. पण असं खाली टाकलं की असं चालत नाही. मे बी तो ओल्ला असल्यामुळे तो चिपकत असेल असं आपल्या फरशीला, असं पण असू शकतं. पण खरंच खूप मजा केली सगळ्यांनी रात्री. आणि माझं जेवण काही लेट झालं, 10 वाजल्या जेवायला आम्हाला अक्षरशः, म्हणजे इतकं आम्ही मस्ती केली, गोंधळ घातला सगळ्या मुलांनी, मी आणि अहोंनी. आणि पनीर पुलाव बनवला होता, पण मसाला थोडासा जास्त झाला, कारण की हा गोंधळ तर होणारच. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, आणि मी सगळं क्लिनिंग झाल्याच्या नंतर, म्हणजे स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी असं क्लिनिंगचं काम करते, आणि मी एक तरी कुठला तरी किचनचा पार्ट क्लीन करते. तर याच्या मागचं रिझन काय माहिती आहे का, किचन लहान असलं तरी आपल्याकडे किचनमध्ये भरपूर पसारा असतो वस्तूंचा, आणि त्याच्यामुळे एक एक छोटे छोटे पार्ट्स ना रोजच्या रोज जर साफ केले ना तर क्लिनिंगला अवघड जाणार नाही आहे. म्हणून वीकली क्लिनिंग कसं हॉल बेडरूमच्या इझिली होऊन जातं, कारण की सामान कमी असतं, वस्तू कमी असतात. पण जेव्हा किचनची वेळ येते ना तो पूर्ण क्लीन होत नाही माझ्याकडून, कारण की कुठले कुठले कोपरे आवरायचे ना, असं होतं मग, आणि तो नीट पण क्लीन नाही होणार मग किचन. मग त्यापेक्षा मी काय करते, असे छोटे छोटे कोपरे एक एक क्लीन करून घेते. जसं माझं स्वयंपाक झालं, किचन आवरून झालं, भांडे कुंडे होण्याच्या आधी किंवा भांडे घासून झाल्यावर मी असं क्लिनिंग करते. तर खूप मिक्सर घाण झाला होता, आणि मग तो चकाचक केला, तेवढी जागा सगळी अशी मस्त साफ करून घेतली, टाईल्स पुसले. आणि हा म्हणजे मसाल्यांचा डबा, जिथे मी वरती मसाल्यांची पावडर आणि खाली खडे मसाले ठेवते, आणि मला ते सोयीस्कर वाटतात, पटकन भेटतात पण, आणि इझिली ते मला वापरता येतात, म्हणून हे असं मी ठेवते. मला आवडतं, हे खूप छान आहे, कारण 2 मजले असल्यामुळे वरच्या मजल्यावर असं मस्त मसाले पावडर, मिरची, धने पावडर, जिरे पावडर वगैरे सो अँड सो. त्याच्यानंतर खाली सगळे खडे मसाले. ते हे असं आवरून झालं, इतकं छान वाटतं ना. कुठलाही किचनचा एखादा कोपरा जरी आवडला ना, मला स्वतःला माझं मन प्रसन्न होतं क्लिनिंग केल्याच्या नंतर. आता ते माहीत नाही, मिस्टरांना वाटतं की तुला हा आजारच आहे क्लिनिंगचा. असू दे, प्रत्येक गृहिणीला असतो, मला काय वेगळा आजार आहे, म्हणजे असू द्या, चांगलं आहे. तर खरंच आहे, तुम्ही जर ही आयडिया वापरली ना तर खूप तुम्हाला सोयीस्कर होईल, तुमचं किचन जास्त घाणही दिसणार नाही. रोजचे रोज ना सगळं काम झाल्याच्यानंतर एखादा कोपरा छोटासा आवरून घ्यायचा, आळस न करता. भांडे घासले म्हणजे आपण काय करतो, जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होतो, लंचच्या गोष्टी बोलते, त्याच्यानंतर भांडे घासून किचन क्लीन करून घेतो ना, तेव्हा मग एखादा कोपरा शोधायचा आणि तो पटकन पुसून रॅप करून छान करून घ्यायचा. म्हणजे असं कुठला तरी लिक्विडने तुम्ही क्लीन करा. मी आता हे अर्बनचं किचन क्लीनर वापरलेलं आहे आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर मी असं मस्त आपलं
गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करते आणि इतका घाण होतो तरीसुद्धा तो नीट क्लीन होतो, कारण की तो रोजच्या रोज आवरला जातो, त्यामुळे काही जास्त गॅस माझा घाण होत नाही. ही शेगडी खूप क्लीन राहते, चांगली राहते, त्यामुळे मला काही जड जात नाही आहे हे करायला. आणि जरी दूध उतू गेलं आणि त्या दिवशीच खूप कंटाळा येतो, कारण की मग ते पाणी टाकून ठेवा, तो भिजत ठेवा, ठीक आहे असू द्या. पण किचन क्लीन केल्यानंतर जो काय आनंद असतो ना, तो काय विचारायची सोय नाही. असं वाटतं अगदी सगळं घरच क्लीन झालं की काय, असं मला वाटतं बाबा. चला ते हे मी आता सगळं क्लीन करून घेते, बिकॉज ऑफ एवढी भांडी घासायची मला. आता हे एवढा ढिगारा जमतो कसा, तो म्हणजे चहापासूनचे, नाश्त्यापासूनचे, जे लंचपर्यंतचे जेवढं काही मुलं खातात पितात वगैरे अहो वगैरे, मग हा तो पसारा असतो. आणि मग तो मी सगळा घासून घेतल्याच्या नंतरच आम्ही जेवतो किंवा इतर कामाकडे मी वळते. चला तर किचन क्लिनिंग विषयी थोडंसं बोलूया. तर मी काय करते म्हणजे सॅटर्डे माझा हा क्लिनिंग डे असतो, थोडंसं हे होतं क्लिनिंग डे असतो. तो कधी बेडरूम, कधी दुसरा बेडरूम, कधी हॉल, असं मी आवरायला घेते. जितकं जमेल तेवढं मी आवरते. आणि मी असं काही इतकं पूर्ण संध्याकाळ घालवत नाही अशा गोष्टींना, कारण माझं डेली सॅटर्डेला असं म्हणून होऊन जातं. पण किचनच्या बाबतीत आहे ना, किचन जरी छोटं असलं ना, वस्तूंचा पसारा जो असल्यामुळे ना, मी काय करते एक एक कोपरे आवरले की मला फक्त मग एखाद्या सॅटर्डेला मी ते फक्त जाळे काढण्याचं काम करते. आणि त्याच्यामुळे मला अवघड जात नाही किचन क्लीन करायला. तर कधी मी फ्रीजचं डोअरच साफ केला, कधी वरचं फ्रीझरच साफ केलं, किंवा खालचं फ्रीज साफ केला, किंवा बाहेरून पुसून घेतले, किंवा मी ट्रॉल्या पुसून घेतल्या बाहेरून, आतून एखादे 2 ट्रॉल्या पुसल्या. असे छोटे मोठे कामं करून मी तो निपटून टाकते किचन. त्याच्यानंतर आता विहानला जायचं आहे स्कूलला. आज फ्रायडे असल्यामुळे PT युनिफॉर्म आहे, आणि आमच्या दोघांमध्ये चर्चा चालू होती की पॅरेंट्स डे आज त्यांच्या इथे सेलिब्रेशन होणार आहे. तर मी बोलत होते, अरे मी नाही येत रे, कारण की मला खूप थकवा जाणवतोय. तर त्याचं तेच म्हणणं होतं की मम्मा ये ना तू, नाही तर पप्पा तू ये ना. मग पप्पा म्हणाले, पप्पांना विचारलं म्हणजे पप्पा तर येणारच, कारण की त्यांच्यामध्ये इतकं बॉन्डिंग आहे ना की मला ते खूप भारी वाटतं आहे बघूनच. मग जेव्हा विहानला ना ते स्कूलमधून सोडून आले ना, तर ते मला म्हणाले की पोरगं खूप बारीक तोंड केलं होतं, पप्पा तू येणारेस ना माझ्याबरोबर पॅरेंट्स सेलिब्रेशनसाठी. तर ते म्हणाले ठीक आहे मी येतो, तुला प्रॉमिस करतो मी येतो. अवघे 10 मिनटं होते, घरी आले होते आणि 2 वाजला 10 मिनटं होते. ते पुन्हा आंघोळ केली, कारण की त्यांना खूप गरम होतं. त्याला सोडून आलं तर गरम झालं त्यांना. त्या 10 मिनटात ते जेवलेसुद्धा आणि आंघोळ करून टापटीप होऊन ते गेले पॅरेंट्स डे मीटिंगसाठी. आणि ॲक्च्युली मीटिंग नव्हती, सेलिब्रेशन होतं. आणि मग आल्यावर मी त्यांना विचारलं की काय झालं. ते बोलले खूप ॲक्टिव्हिटीज केल्या आम्ही दोघांनी मिळून, आणि विहानने खूप छान छान उत्तरं दिले. आणि एकमेकांबद्दल विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं, तुम्ही काय त्याला कॉम्प्लिमेंट देऊ शकतात, किंवा मुलांना विचारलं की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला काय कॉम्प्लिमेंट देतात. तर त्याने सांगितलं की माझे पप्पा माझे खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मला खूप हेल्प करतात. आणि हे खरं आहे. जर मी ऑप्शन नाही भेटला ना विहानला, की तो पप्पांकडे जातो, पप्पा हे कर, पप्पा असं काय करू, पप्पा मी हे कसं करू, ड्रॉइंग झालं कुठल्याही गोष्टीमध्ये ते खूप छान त्याला हेल्प करतात. आणि म्हणजे मुलांकडे हा ऑप्शन असतो, म्हणजे मम्मा बिझी आहे तर ते पप्पांकडे वळतात, आणि पप्पा त्यांना खूप छान हेल्प करतात. आणि त्यांचं बॉन्डिंग इतकं छान आहे ना, काय विचारायला नको. अक्षरशः 4 वाजले होते तरी त्यांचा येण्याचा पत्ता नव्हता. पण त्यांनी आल्यावर जे काय मला स्टोरी सांगितली ना सगळे, तर मला खूप छान वाटलं. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांचे व्हिडिओज फोटोज वगैरे आले तर अजून भारी वाटलं. चला तर हे असं मस्त छान त्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे तिघांमध्ये पण. म्हणजे बोलतात ना, मी एकच क्वीन आहे त्या घरची, आणि हे सगळे माझे मिस्टर किंग आणि माझे मुलं प्रिन्स असं हे आमच्या घरातलं असं नावं आहे छान. म्हणजे एक किंग आणि 2 प्रिन्स आणि एक क्वीन. इन फ्युचरमध्ये प्रिन्सेस येतीलच त्यासुद्धा, कारण त्यांचीच कमी आहे, तर ते होईलच पुढे जाऊन. संध्याकाळी मस्त असं आम्ही निघालो. एक छोटंसं काम होतं, ते काम करायला आम्ही निघालो होतो. पण आज तुळशीला मी पाणी न घालता आज मी दूध घातलेलं आहे, कारण की आज फ्रायडे आहे. चला तर मी जाते बाहेर. बघा ना, हे निळे आकाश इतकी निळे झाले होते ना की मला शूट करावं असं म्हण केलं. आणि किती सुंदर वाटतात ना. घरी आले आणि हे मँगोज आणि हे पेरू कितीला बरं भेटले असं मला अवघे 100 रुपयामध्ये त्या मावशीने दिले होते. त्यांना घरी जायचा आला होता, म्हणजे खूप वैतागलेले दिसत होते ते. अक्षरशः लास्ट एंडिंगचे एवढेच फळं राहिले होते त्यांच्याकडे, पण कोण घेत नव्हतं म्हणून त्यांनी मला दिलं. बोले घेऊन जा बाळा तू 100 रुपयामध्ये. आणि त्यांनी ते दिले, कारण पाऊस पण बराच होता. चला तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, आणि गुड नाईट गणपती बाप्पा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.